उपसा सिंचन टप्पा क्रमांक 1 ते 4 मधील पत्रा घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा आंदोलन. प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा. मिरज तालुक्यातील बेडग, नरवाड, म्हैसाळ, लांडगेवाडी येथील म्हैसाळ उपसा सिंचन पंप गृहावरील तब्बल 1,80,00,000 रुपयाच्या पत्रा घोटाळ्याची चौकशी करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. टाकारी म्हैसाळ उपसा पंप गृहावरील टप्पा क्रमांक 1 ते 4 येथे बसविण्यात आलेले पत्रे हे डुप्लिकेट बसवण्यात आले आहेत. एस्टिमेट प्रमाणे काम नाही, त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारपर्यंत या प्रकरणाची चौकशी न केल्यास टाकारी म्हैसाळ उपसा सिंचन कार्यालयासमोर वारणाली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. संबंधित ठेकेदार शाखा अभियंत्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. सिंचन पंप गृहावरील पत्रा उडाल्याची चौकशी करण्याची मागणी आम्ही कार्यकारी अभियंता टाकारी म्हैसाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. येणारे 8 ते 10 दिवसात या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास आम्ही या प्रकरणी सोमवारी 15 रोजी टाकारी म्हैसाळ कार्यालयासमोर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार आहे. या पंपगृहावरील तब्बल 1,80,00,000 रुपयाचा घोटाळा उघडकीस येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांना चौकशी कमिटी नेमून चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे. या ठिकाणी इस्टिमेटप्रमाणे काम नसून JSWचे डुप्लिकेट पत्रे वापरण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही करण्यात आली आहे.